जर तुम्हाला शिवणकाम करता येते आणि तुमची याच शिवणाची कला जर तुम्हाला इतरांसोबत यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करायची असेल आणि चांगल्या प्रकारे एक इन्कम जनरेट करायचं असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे। तर आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की टेलरिंगसाठी, फॅशन डिझायनिंगसाठी किंवा शिवणकामासाठी कशा प्रकारे तुम्ही टॉपिक्स चूज करू शकताय, कशा प्रकारे अकाउंट ओपन करू शकताय, व्हिडिओज कशा प्रकारे रेकॉर्ड करू शकताय, कारण भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो, आणि कशा प्रकारे ओव्हरऑल तुमची यूट्यूबची जी काही जर्नी आहे तर ती तुम्ही चालू करू शकताय। सोबतच मी काही टिप्स तुम्हाला देणार आहे सो दॅट तुमचं चॅनल जे आहे तर ते फास्ट मध्ये ग्रो होणार आहे। पहिले 2-3 व्हिडिओज किंवा 10 व्हिडिओज मध्येच तुमचे जे काही सबस्क्रायबर्स असतील 1000 सबस्क्रायबर्स जे असतील तर ते क्रॉस होणार आहेत। तर अशा स्ट्रॅटेजीने आपण चॅनल चालू करणार आहोत। तर डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो फुल बघा। नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जे आहे तर ते शेअर करत असतो। मोस्टली वर्क फ्रॉम होमचे भरपूर ऑप्शन्स मी आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून जे बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा। तर सगळ्यात पहिला पॉइंट नंबर 1 आहे तुमचं यूट्यूबचं अकाउंट कसं ओपन करायचं। तर सिंपली तुमचं यूट्यूबचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला एक जीमेल आयडी लागतो, ठीक आहे, मेल आयडी लागतो तुमच्या फोनमध्ये। तर सिंपली तुम्हाला त्या मेल आयडी थ्रू क्रिएट अ चॅनल करायचं आहे आणि सिंपली तुम्हाला यूट्यूबचं अकाउंट जे आहे तर ते क्रिएट करायचं आहे। मी इकडे तुम्हाला एक प्रोसेस एक्सप्लेन करते की कशा प्रकारे तुम्ही तुमचं चॅनल ओपन करू शकताय। तर तुमच्या चॅनलला एक नाव तुम्हाला द्यायचं आहे जे की युनिक असणार आहे आणि तुमच्या शिवणाशी रिलेटेड असणार आहे। तुम्ही स्वतःचं नाव देऊ शकताय, तुमच्या बुटीकचं नाव देऊ शकताय किंवा काहीतरी फॅशन डिझायनिंगशी रिलेटेड एखादं नाव जे असेल तर ते देऊ शकताय, सो दॅट लोक इझिली सर्च करतील। नाव असं द्यायचं आहे की जे लोक जास्त ज्यावेळी सर्च करतात तर इझिली तुमचं चॅनल जे आहे तर ते वरती येऊन जाईल। त्यानंतर तुमच्या चॅनलला लोगो द्यायचा आहे, युजर नेम द्यायचा आहे आणि हँडल द्यायचा आहे। कशा प्रकारे द्यायचं आहे तर ते सगळं मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तर ते एकदा चेक करून घ्या। हवं तर व्हिडिओ थोडासा बॅकवर्ड करून पुन्हा प्ले करा आणि डिटेलमध्ये ही जी प्रोसेस आहे तर ती बघून घ्या। तर लोगोसाठी एक तर तुम्ही तुमच्या बुटीकचा लोगो पण ऍड करू शकताय किंवा बेटर राहील तुम्ही तुमचा जर फोटो एखादा ऍड केलात ॲज अ लोगो म्हणून तर बेटर राहणार आहे। तर अशा प्रकारे तुमचं चॅनल जे आहे तर ते क्रिएट होईल आणि चॅनलचे जे काही सेटिंग्स असतील, आता यूट्यूब चॅनल जर तुम्ही ओपन करताय आणि जर तुम्हाला यूट्यूब थ्रू इन्कम जनरेट करायचं असेल, पैसे कमवायचे असतील तर फक्त यूट्यूबचं अकाउंट ओपन करून नाही चालणार। तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ नावाचा एक ॲप असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे ॲनालिटिक्स काय आहेत, तुमचे कमेंट्स असतील किंवा तुमचे ओव्हरऑल जे काही ॲनालिटिक्स असतील चॅनलचे, तुमचं इन्कम आहे, तुमचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे, तर तो सगळा पार्ट तुम्हाला यूट्यूब स्टुडिओजमध्येच बघायला मिळतो। तर डिटेलमध्ये तुम्हाला जर यूट्यूब स्टुडिओ शिकायचं असेल तर प्लीज यूट्यूब स्टुडिओ म्हणून कॉमेंट करा, मी डिटेलमध्ये तो पार्ट पण तुम्हाला एक्सप्लेन करेन। तर यूट्यूब सोबतच यूट्यूब स्टुडिओ हे दोन्ही ॲप्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहेत सेम मेल आयडीला, ठीक आहे। ज्या मेल आयडीने तुम्ही तुमचा यूट्यूबचा अकाउंट क्रिएट केलेला आहे तर त्याच मेल आयडीला तुम्हाला तुमचा यूट्यूब स्टुडिओचा जो अकाउंट आहे तर तो ओपन करायचा। तिथेच तुम्हाला तुमचं जे काही इन्कम आहे, जे काही अर्निंग्स आहेत तुमचे तर ते सगळे शो होणार आहेत। त्यानंतर सेकंड पार्ट आपला चालू होतोय तो म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा। आता व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी सिंपली तुम्ही अशा प्रकारचे स्टँड्स जे असतील, छोटे स्टँड्स असतात, अगदी मीशो, अमेझॉनवरती तुम्हाला 150-200 पासून हे जे स्टँड्स असतील छोट्या साईजचे तर ते अवेलेबल होऊन जातात। तर अगदी कुठल्याही अँगलला तुम्ही हे रोटेट करू शकताय। सिंपली टॉप व्ह्यूने सुद्धा तुम्ही बॉटमचं जे काही तुमचं रेकॉर्डिंग असेल तर ते पण घेऊ शकताय। तर तुमच्या व्हिडिओचा जो अँगल आहे तर तो खूप जास्त मॅटर करतो। म्हणजे जर तुम्ही काही मापं टाकताय किंवा जर तुम्ही काही शिवताय, ठीक आहे, तर मापं टाकताना तुमचं जे काही क्लॉथ आहे, तुमचा जो काही कपडा आहे तो व्यवस्थित विजिबल झाला पाहिजे। जरी तुम्ही फेसलेस व्हिडिओज बनवताय, तुम्ही स्वतः नाही दिसणार आहात, बट स्टील तुमचा कपडा जो आहे, जे काही तुमचं कटिंग असणार आहे तर ते व्यवस्थित विजिबल झालं पाहिजेत। सोबतच त्याच्यानंतरची जी काही प्रोसेस तुम्ही करणार आहात, तुमच्या मशीनवरती जी काही शिलाई करणार आहात तर ती सुद्धा प्रोसेस जी आहे तर ती व्यवस्थित विजिबल झाली पाहिजे। जर तुम्ही तुमच्या घरामध्येच एखादी नॅचरल लाईट वगैरे वापरताय तर मग तिथे तुम्ही आर्टिफिशियल एखादा ॲडिशनल लाईट वगैरे, एक्स्ट्रा फोकस वगैरे करू शकताय, सो दॅट तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी असणार आहे, क्लॅरिटी जी असणार आहे तर ती चांगल्या प्रकारे राहणार आहे आणि ऑडियन्स जो आहे, तुमचे व्ह्यूअर्स जे आहेत तर ते तुमच्या व्हिडिओसोबत एंगेज राहणार आहेत। जर तुम्ही पहिलाच व्हिडिओ किंवा सुरुवातीचेच व्हिडिओ जर चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करून, चांगल्या प्रकारे जर एडिट करून जर ते अपलोड केले ना तर चान्सेस आहेत की तुमचे जे काही व्ह्यूअर्स असणार आहेत तर ते तुमचं चॅनल सबस्क्राईब करतील आणि इथून पुढे तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी मदत होईल। त्यामुळे
तुमचे जे काही व्हिडिओज असतील तर ते चांगल्या अँगलने रेकॉर्ड करा. एक 2-3 अँगल्स ट्राय करा, 2-3 वेगवेगळे हे घ्या, प्लेसेस सिलेक्ट करा आणि मोस्टली ट्राय करा की नॅचरल लाईट येतोय. आणि नॅचरल लाईट जर येत नसेल तर तिथे थोडासा आर्टिफिशियल एखादा बल्ब वगैरे जो आहे तर तो कायमचा तुम्ही तिथे सेट करू शकताय, सो दॅट तिथे तुम्ही रेकॉर्डिंग करू शकताय. आता रेकॉर्डिंग करताना तुमचा जो काही बेस असेल, आता तुमचं घर चे जे फरशा वगैरे आहेत तर त्या थोड्याशा डार्क वगैरे असतील तर प्रयत्न करा की तुम्ही खाली एक व्हाईट कलरचा कपडा अंतरताय आणि त्या व्हाईट कलरच्या कपड्यावरती जी काही कटिंग असेल तर ती तुम्ही शो करताय, सो दॅट व्यवस्थित एक प्रोफेशनल लुक येतो तुमच्या व्हिडिओला आणि तुमचं स्टिचिंग किंवा तुमचं कटिंग जे आहे ते व्यवस्थित विजिबल होतंय. त्यामुळे ट्राय करा की खाली एक व्हाईट कलरचा कपडा अंतरायचा आणि त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओज रेकॉर्ड करायचे. मग वेगवेगळे अँगल्स घ्या, साईडने तुम्ही शूट करा किंवा टॉप व्ह्यूने शूट करा. जर कोणतरी तुमच्यासोबत हेल्पला असेल तर वरतून सुद्धा तुम्ही व्हिडिओज रेकॉर्ड करू शकता. खूप छान दिसतं ॲक्च्युली टॉप व्ह्यूने जर तुम्ही व्हिडिओज रेकॉर्ड केले. आणि तशा टाईपचे ट्रायपॉडसुद्धा अवेलेबल होतात. तर काही ट्रायपॉडची लिंक जी आहे अगदी कमीत कमी प्राईजमध्ये असतील तर ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये शो करते. मोस्टली ना भरपूर मिस्टेक्स तुम्ही करताय तर ते म्हणजे तुमचे व्हिडिओज जे असतील तर ते शेक होत आहेत. तर मी माझा कॅमेरा बघा सेट करून ठेवलेला आहे समोर एका स्टँडला, त्यामुळे माझा हात जसं हलतोय तर त्या पद्धतीने माझा फोन हलणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्ही कोणाला तरी रेकॉर्ड करायला सांगताय तुमच्या फॅमिली मेंबरला तर लक्ष ठेवा तुमचा जो व्हिडिओ आहे तर तो शेकी असला नाही पाहिजे, तो व्यवस्थित स्थिरच असला पाहिजे, सो दॅट तुमच्या ऑडियन्सला तो व्हिडिओ बघायला इंटरेस्ट वाढेल. जर तुमचा व्हिडिओ थरथरत तुम्ही करताय, हात हलतोय आणि व्हिडिओ पण हलतोय तर इंटरेस्ट राहणार नाही आहे ऑब्व्हियसली. त्यामुळे नक्कीच व्हिडिओची क्लॅरिटी क्वालिटी जितकी तुमची जास्त करता येईल, रेग्युलर फोनमधूनच शूट करा. मी माझे अजून सगळे व्हिडिओज जे असतील तर ते माझा रेग्युलर जो फोन आहे तर त्याच्यामधूनच शूट करते. बट स्टील ट्राय करा की तुम्ही तुमच्या साईडने कशा प्रकारे बेस्ट जे आहे तर ते देऊ शकता. त्यानंतर पॉईंट नंबर 3 आहे तुमचे व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही सिम्पली इनशॉट ॲप जो आहे तर तो यूज करा. अगदी बेसिक ॲप आहे, ॲपचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर जे जे काही छोटे छोटे पार्ट्स तुम्ही केलेले आहेत, जसं की सुरुवातीला काही तुम्ही मेजरमेंट्सचे मापं टाकलेले पार्ट्स केलेले आहेत, त्यानंतर सेकंड पार्ट तुम्ही कटिंगचा केलेले आहेत, काही 2-3 व्हिडिओज असतील, त्यानंतर थर्डमध्ये तुम्ही स्टिचिंग म्हणजे ॲक्च्युली शिवणकामाचे 1-2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि लास्टला ओव्हरऑल तुमचा जो काही प्रॉडक्ट तुम्ही बनवलेला आहे तर त्याचा व्हिडिओ, असे टोटल 4 पार्ट्समध्ये व्हिडिओ डिवाइड होतील. तर ते छोटे छोटे पार्ट्स करून साधारण एक 8 ते 10 व्हिडिओज तुमच्या बनल्या असतील. तर त्या 8 ते 10 व्हिडिओज सगळ्या एकत्र घ्यायच्या आणि जिथे गरज आहे ना तिथे आवाज द्यायचा, म्हणजे व्हॉइस ओव्हर द्यायचा. ठीक आहे, तर व्हिडिओ रेकॉर्ड करताना सुद्धा आवाज देऊ शकताय किंवा व्हिडिओ एडिट करताना व्हॉइस ओव्हरचा एक ऑप्शन मिळतो. मी इकडे तुम्हाला दाखवेन इन शॉर्टमध्ये. तर व्हॉइस ओव्हरचा एक ऑप्शन मिळतो तिकडे तुम्हाला, तर व्हॉइस ओव्हर सिम्पली तुम्ही देऊ शकताय. तुम्हाला जे हवं आहे, ठीक आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही चालू आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचं आहे. जसं की तुम्ही मेजरमेंट्स कसे घेतले, त्यानंतर कटिंग कशा प्रकारे केलं, शिवणकाम कशा प्रकारे केलं, तर हे भरपूर गोष्टी असतील तर ते तुम्ही तुमच्या व्हॉइस ओव्हर थ्रू सांगू शकताय. मग इथे तुम्ही विथ फेस किंवा विदाऊट फेस दोन्ही व्हिडिओज जे असतील तर ते इझिली प्रिपेअर करू शकता. सुरुवातीला प्रयत्न करा की अगदी 8 ते 10 मिनिटाच्या आतलेच व्हिडिओज तुमचे असतील. जास्त लेंदी पण व्हिडिओज बनवू नका, 8-10 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ सफिशियंट आहेत. एखादा तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो फॉर एक्झाम्पल मी लास्टला तुम्हाला काही टॉपिक्स सांगेन, ट्रेंडिंग टॉपिक्स सांगेन जे जास्तीत जास्त बघितले जातात. सोबतच असे काही चॅनल्स दाखवेन की जे सध्या जास्तीत जास्त इन्कम त्यांच्या फक्त व्हिडिओज थ्रू जनरेट करत आहेत. तर इथे तुम्हाला थोडंसं ट्राय करायचं आहे की एडिटिंग प्रॉपर वेने होते आणि शांत वेळेला तुमचं व्हॉइस ओव्हर करा, म्हणजे व्हॉइस आवाज जो तुम्ही देताय तुमच्या व्हिडिओला तर शांत दुपारची वेळ असेल किंवा तुमच्या अकॉर्डिंगली जी काही शांत वेळ असेल तर त्या वेळेला तुमचा जो काही आवाज असेल तर तो रेकॉर्ड करा आणि व्हिडिओचा जो ओरिजिनल व्हॉइस असतो ना तर तो म्यूट करून ठेवा. ठीक आहे, आणि म्युझिक वगैरे एक्स्ट्रा कुठलं जर ॲड करताय तर ते नो कॉपीराईट म्युझिक हवं. ठीक आहे, जर तुम्ही कुठलंही म्युझिक घेतलं आणि जर व्हिडिओला ॲड केलं तर त्याला कॉपीराईट येतो, त्याला तुम्हाला पैसे मिळत नाहीत किंवा तुमचं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज पण होणार नाही. त्यामुळे जे तुम्ही म्युझिक जर घेताय तुमच्या व्हिडिओला तर ते नो कॉपीराईट असलेलं म्युझिक हवं. तर नो कॉपीराईट असलेलं म्युझिक कुठून घ्यायचं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपलाच एक व्हिडिओ आहे तर तो डिटेलमध्ये चेक करा, तुम्हाला ते म्युझिक्स कसे डाउनलोड करायचे तर तो पण पार्ट व्यवस्थित लक्षात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे की तुमच्या व्हिडिओसाठी टॉपिक्स काय घ्यायचे. तर अगदी तुमचं जे काही रेग्युलर रुटीन असते, तुमचे क्लायंटचे जे काही ऑर्डर्स तुम्हाला मिळतात, ठीक आहे, ब्लाऊजचे डिझाईन्स असतील, सलवार कमीज, ड्रेसचे, चुडीदारचे ऑर्डर्स असतील, नऊवारी साडीचे असतील, लहान मुलांचे असतील, लहान मुलांचे टक्कूचे, गुंजी जे काय असेल, दुपटं असेल, तर याचे जे काही ऑर्डर्स असतील, तुम्ही जे काही ऑर्डर्स घेताय, वेस्टर्न ड्रेसेस तुम्ही शिवताय, तर जे काही तुम्ही शिवताय ना तर ते तुमचं रुटीनमधलं जे काय आहे तर ते ॲज इट इज शो करा. रुटीनमध्ये काहीच तुमच्या फरक नका करू, बस काही
ट्रेंडिंग टॉपिक्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल ब्लाऊजचे काही वेगळे डिझाईन तुम्ही बनवताय, हाताचे काही वेगळे डिझाईन तुम्ही बनवताय, कोणत्या वेगळ्या प्रकारचा ड्रेस तुम्ही केलाय, अम्ब्रेला कट कशा प्रकारे करायचा. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर लहान बाळाचं टक्कूचं असेल किंवा गुंजी असेल तर ती कशा प्रकारे बनवायची, तर हे वेगवेगळे पार्ट्स असतील. तर हे थोडंसं इंटरेस्टिंग टॉपिक्स, टायटल्स जे असतात ना, म्हणजे व्हिडिओला जे आपण नाव देतो ना, तर ते चांगल्या प्रकारे डिझाईन करा, सो दॅट इझिली लोक त्याच्यावरती क्लिक करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचा जो थंबनेल आहे ना, तर तो व्यवस्थित बनवा. तर थंबनेलमध्ये तुमचा जो काही फिनिश्ड प्रोडक्ट आहे, जे काही तुम्ही शिवलेलं आहे, जे काही ब्लाऊजचे डिझाईन्स असेल, ड्रेसचे डिझाईन्स असतील, तर जे काही शिवलेलं आहे ना, तर ते ॲज इट इज त्याच्यामध्ये शो करा, सो दॅट लोकांना समजेल की तुमच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय आहे. आता व्हिडिओमध्ये काय आहे, तर हे तुमच्या थंबनेलवरून लोकांना एक 50-60% आयडिया येते. आणि जर त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलं, जर त्यांना ते महत्त्वपूर्ण वाटलं, तर नक्कीच तुमच्या व्हिडिओवरती ते क्लिक करणार. त्यामुळे तुमचा व्हिडिओवरती लोक क्लिक करणार की नाही करणार हे फक्त आणि फक्त तुमच्या व्हिडिओच्या टायटल आणि व्हिडिओच्या थंबनेलवरती डिपेंड करते. त्यामुळे टायटल आणि थंबनेल जो आहे तर तो असा निवडा, सो दॅट लोकांनी त्याच्यावरती उत्सुकतेपोटी क्लिक केलं पाहिजे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर ते चेक केलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कन्सिस्टन्सी. म्हणजे आता एखादी व्हिडिओ बनवली, त्यानंतर महिनाभर व्हिडिओ बनवलीच नाही, मग पुन्हा व्हिडिओ बनवली, तर असं करू नका. एकदा तुम्ही यूट्यूब ॲज अ करिअर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष द्या. म्हणजे जसं तुम्हाला एखाद्या जॉबला गेल्यावरती बघा 9 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत तुम्ही एखाद्या जॉबला जाता आणि जसा तुम्हाला तिकडे पगार मिळतो, पण तिथे तुम्ही काम करताय ना, तो काही वेळ असेल तो. तर यूट्यूबला ॲज अ करिअर बघा आणि नक्कीच तुम्हाला यूट्यूबसुद्धा त्याच्या थ्रू पे करेल. नक्कीच तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. त्यामुळे कन्सिस्टंटली तुमच्या व्हिडिओज जे असतील तर ते अपलोड करा. ट्राय करा की रोज तुम्हाला व्हिडिओज अपलोड करता येतात का, आणि नसतील रोज अपलोड करता येत तर ॲटलिस्ट 2 दिवसातून एकदा तरी व्हिडिओ तुमचा अपलोड झाला पाहिजे. म्हणजे आठवड्यातून 3 तरी व्हिडिओज तुमच्या चॅनलवरती आले पाहिजेत. आता तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगते. तर चॅनल ग्रो करण्यासाठी यूट्यूबचे शॉर्ट्स आणि यूट्यूबचे लॉंग दोन्ही व्हिडिओज महत्त्वाचे आहेत. शॉर्ट्स थ्रू तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळतात, ठीक आहे. आता यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स लागतात आणि लॉंग व्हिडिओज थ्रू तुमचे वॉच टाईम जो आहे तर तो वाढतो. तर आपल्याला वॉच टाईम चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 4000 लागतो आणि तिथून पुढे सुद्धा, म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा सबस्क्रायबरसुद्धा कंटिन्युअसली वाढत राहिले पाहिजेत आणि तुमचं व्ह्यूज पण आले पाहिजेत आणि तुमचं वॉच टाईम पण वाढत गेला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे. यूट्यूबचे शॉर्ट्स आणि लॉंग्स दोन्ही त्याच्यामध्ये पोस्ट करायचे आहेत. शॉर्टमध्ये तेच लॉंग व्हिडिओजमधले छोटे छोटे पार्ट्स घ्यायचे आणि तीच व्हिडिओ तुम्ही शॉर्टमध्ये पोस्ट करू शकता. शॉर्ट्समध्ये तुम्ही जे काही डिझाईन्स बनवलेले आहेत, तर अगदी तुमचं फिनिश्ड प्रोडक्ट वगैरे असेल तर तशा टाईपचे डिझाईन्स काय असतील तर दाखवू शकताय. स्टिचिंग एखादं असेल तर शॉर्ट व्हिडिओज मोस्टली 1 मिनिटाच्या आतले असतात आणि 1 मिनिटाच्या आतलेच शॉर्ट्स करा, 45 सेकंडच्या आतलेच शॉर्ट्स करा, सो दॅट ते जास्तीत जास्त व्हायरल होतात. शॉर्ट एकदम असतील तर 3 मिनिटापर्यंत लिमिट आहे तुम्हाला शॉर्ट्सला, पण इतके मोठे व्हिडिओज बनवू नका. 45 सेकंदच्या आतलेच शॉर्ट्सचे व्हिडिओज बनवा आणि जे काय असतील तर ते अपलोड करा. फक्त एक टायमिंग फिक्स करा की तुमचा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जो आहे तर तो कधी कधी अपलोड करणार आहे. फॉर एक्झाम्पल सोमवारी करणार आहे, मंगळवारी गॅप घेऊन बुधवारी करणार आहे, गुरुवारी गॅप घेऊन शुक्रवारी करणार आहे. अशा आठवड्यातून तुम्ही 3 दिवस तुमच्या व्हिडिओज अपलोड करणार आहे लॉंग. आणि जे काही गॅप घेतलेले दिवस असतात ना, मग तिथे तुम्ही तुमचे शॉर्ट व्हिडिओज जे असतील तर ते अपलोड करू शकताय. कम्युनिटी पोस्टचा एक ऑप्शन इकडे तुम्हाला अवेलेबल होतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करताय ना, तर तिकडे व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह आणि पोस्ट असा नावाचा एक ऑप्शन असतो, पोस्ट. तर पोस्टवरती गेला तर तुमचा एखादा फोटो जो असेल तर तो तुम्ही तिकडे पोस्ट करू शकताय. मग तुमचे जे काही डिझाईन्स असतील ना, तर त्या डिझाईन्सचे फोटोज तुम्ही कम्युनिटीला पोस्ट करू शकताय. पोल्स वगैरे ॲड करू शकताय, सो दॅट तुमचं कॉन्टेंट किंवा तुमचं चॅनल जे आहे तर ते एंगेजिंग होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा तुमच्या चॅनलमध्ये एंगेज राहणार आहेत. तर अशा टाईपमध्ये स्ट्रॅटेजीज वापरा आणि टायमिंग थ्रू पोस्ट करा. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही व्हिडिओ 11 वाजता पोस्ट करताय तर 11 वाजता पोस्ट करा. मग तुम्हाला जर तिथं रिस्पॉन्स येत नसेल तर मग 1:30ची टायमिंग ट्राय करून बघा किंवा मग सकाळी 7ची टायमिंग. मग थोडंसं याच्यामध्ये ट्रायल एरर स्वतःच्या एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला थोडंसं शिकावं लागतं. तर थोडंसं चेक करायचं की आपले व्हिडिओज कोणत्या टायमिंगला अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त लोक बघतात आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की व्हिडिओज कधी अपलोड करायचे, टायमिंग काय असला पाहिजे, थंबनेल्स वगैरे सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही त्या करिअरमध्ये उतरलात ना की हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातात. अवघड वाटतंय किंवा अशक्य वाटते असं काहीच नाही आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादा ड्रेस शिवून जर 300 रुपये कमवत असाल ना, तर तोच ड्रेसचा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवरती टाकला तर चान्सेस आहेत की तुम्हाला तिकडे 3000 रुपये मिळतील. कारण सध्या खूप यूट्यूबर्स आहेत जे फॅशन डिझायनिंगशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करतायत, हजारो लाखोमध्ये कमवत आहेत. त्यांचे व्ह्यूज बघा. आता तुम्हीच बघा किती व्हिडिओज बघताय, वेगवेगळे काही डिझाईन्सचे अपलोड केलेले असतील तर, ठीक आहे, आणि त्यांचे व्ह्यूज बघा खाली किती असतील. तर जर एखाद्या व्हिडिओला सरासरी लाखाच्या पटीत व्ह्यूज असतील तर नक्कीच तिकडे त्यांचा जो इन्कम आहे तर तो एका व्हिडिओचा जो इन्कम आहे तर तो साधारण तुम्हाला 15-20 हजार रुपये तयार होतो. आणि जर 20-30 हजार असे व्ह्यूज असतील एका व्हिडिओला, लॉंग व्हिडिओला मी सांगते, तर तिकडे तुम्हाला साधारण 3-4 हजार एका व्हिडिओ थ्रू इन्कम जो आहे तर तो जनरेट होतो. त्यामुळे थोडंसं या फील्डला सिरियसली घ्या आणि नक्कीच तुम्हाला एक वेगळा काहीतरी इन्कम सोर्स जनरेट होतोय तर या दृष्टिकोनातून बघा. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज हवे आहेत किंवा याच्यामध्ये काही सजेशन्स तुम्हाला द्यायचे आहेत इतरांना, जर तुमचं ऑलरेडी चॅनल असेल तर, किंवा काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ॲडिशनल, तर तसं प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.